वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे जॉग्राफी म्हणजे भूगोल. 39 हा कोड नंबर आहे या विषयाचा आणि ही प्रश्नपत्रिका आहे 7 मार्च 2025 म्हणजे यावर्षीची. इथे दिनांक दिलेली आहे 7 मार्च 2025 यावर्षीची बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर यापूर्वी मी पोस्ट केलेली आहे. उत्तरं कशी लिहायची ते आज आपण पाहूया. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेची 8 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. सराव प्रश्नपत्रिका म्हणून तुम्हाला उपयोगी आहे येणाऱ्या 12वीच्या विद्यार्थ्यांना. म्हणजे आत्ता जे 11वीमध्ये आहेत त्यांना पुढील वर्षी ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरेल आणि आत्ता ज्यांनी 12वीची परीक्षा दिली त्यांनी आपली उत्तरं चेक करून घ्या. चला तर पाहूया. 12वी कला आणि विज्ञान या दोन्हीही शाखांना ही प्रश्नपत्रिका आहे. उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावे. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. 6. नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेत जोडावी. याशिवाय आणखी एक सूचना आहे. नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा. 1 ते 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्न सुरुवातीला पहिला दुसरा तिसरा असं क्रमाने नवीन पानावर लिहायचे. एकाखाली एक लिहायचे नाहीत. या चॅनलवर मी 12वी भूगोलच्या 2021 पासून तर आत्ता 25पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित पोस्ट केलेल्या आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पहा. सगळ्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तुम्हाला क्रमाने पाहायला मिळतील. या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून त्याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये 1 ते 3 प्रश्न आज आपण सोडवणार आहोत. नंतर भाग दुसऱ्यामध्ये 4था 5वा प्रश्न, तिसऱ्या भागात 6वा 7वा प्रश्न आपण नंतर घेणार आहोत. ते व्हिडिओ मी या चॅनलवर केव्हा पोस्ट करेल हे तुम्हाला लक्षात येणार नाही. म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन यूट्यूबकडून येईल. मी व्हिडिओ इकडे पोस्ट केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला तर आपण पहिला दुसरा तिसरा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहूया. तुमची उत्तरेही चेक करून घ्या. अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती की उत्तराचा व्हिडिओ बनवा, उत्तरं चेक करायची आहेत, तर चेक करून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला. आता जो पहिला प्रश्न आहे वस्तुनिष्ठ तो एकूण 20 गुणांचा आहे. त्यात अबकडं आहेत. तर त्यातला अप्रश्न आहे. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवायचेत. म्हणजे पहिला प्रश्न आहे 20 गुणांचा. त्यातला अप्रश्न आहे अ, ब आणि क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा. 5 गुणे. इथे सूचना दिलेली आहे. उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा. म्हणजे तुम्ही असेच अ, ब, क रकाने करून उत्तरं त्याच्यासमोर लिहायची. पहिला अ गट तसाच लिहायचा आणि त्याच्यासमोर ब आणि क गटातली उत्तरं लिहायची. इथे मी उत्तरं पण घेतलेली आहेत. आता इथे अ नंबर, अ गट, ब गट आणि क गट. आता पाहूया आपण. क्रमांक 1 ॲमेझॉन खोरे. आता ॲमेझॉन खोरेला जोडी कोणती लागणार आहे तर पहिल्याची इथे उत्तरं घेतली आहेत मी. अला म्हणजे पहिल्याला 4 म्हणजे काय तर ॲमेझॉन खोरे तर त्याचं उत्तर आहे दाट विषुववृत्तीय वने दक्षिण अमेरिका अशी जोडी लावायची पहिल्याची. दुसऱ्याची जोडी आहे संकोचणारा मनोरा. याची जोडी आहे 5वी आणि 3री. संकोचणारा मनोरा वृद्धांची संख्या जास्त, जन्मदर कमी व मृत्यूदर अगदी कमी. ही दुसरी जोडी. नंतर 3री आहे जोडी 1 आणि 5 म्हणजे औद्योगिक क्षेत्र. त्याची जोडी आहे वस्तू निर्मिती कार्य, उपजीविकेकरता रोजगार उपलब्ध. नंतर 4थी जोडी पाहूया आपण 2-2 पंपाज गवताळ प्रदेश, व्यापारी पशुपालन, कमी लोकसंख्येची गणना. आणि 5वी जोडी उरलेली लागते बरोबर खाजगी, वैयक्तिक आणि टाटा लोहपोलाद उद्योग अशी साखळी पूर्ण करायची किंवा जोड्या लावायच्या आहेत. इथे उत्तरं मी घेतलेली आहेत पण मी इथे जागा कमी आहे म्हणून असे अंक लिहिले. तुम्ही मात्र
अच्या समोर ब आणि क गटातील शब्द लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक ब. पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. 5 गुण आहेत आणि 5 विधानं आहेत. 1. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील ॲपेलिशियन पर्वतीय प्रदेशात लोकवस्ती दाट आढळते कारण अ. विषम नैसर्गिक परिस्थिती, ब. दुर्गम पर्वतीय प्रदेश, क. लोह व दगडी कोळशाच्या खनिजांचा विकास, ड. युद्धजन्य परिस्थिती. आणि अचूक उत्तर आहे क. लोह व दगडी कोळशाच्या खनिजांचा विकास. आता तुम्ही पूर्ण वाक्य लिहायचं. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील ॲपलेशियन पर्वतीय प्रदेशात लोकवस्ती दाट आढळते कारण, त्याच्यासमोर क शब्द न लिहिता पूर्ण वाक्य लिहायचं. लोह व दगडी कोळशाच्या खनिजांचा विकास असं पूर्ण लिहायचं. क्रमांक 2. मासेमारी क्षेत्रासाठी सर्वोत्तम स्थिती अ. दंतूर किनारे, उथळ समुद्र, उष्ण हवामान, प्लवंकाची वाढ, ब. उथळ समुद्र, उष्ण व थंड सागरी प्रवाहांचा संगम, प्लवंकाची वाढ, थंड हवामान, क. भूखंड मंच, प्लवंकाची वाढ, मासेमारीचे उत्तम कौशल्य, थंड हवामान, ड. भूखंड मंच, दंतूर किनारे, प्लवंकाची वाढ, थंड हवामान. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे ब. पूर्ण वाक्यात लिहायचं. उथळ समुद्र, उष्ण थंड सागरी प्रवाहांचा संगम, प्लवंकाची वाढ, थंड हवामान. क्रमांक 3. संयुक्त संस्थानाचे औद्योगिक क्षेत्र देशाच्या ईशान्य भागात स्थापन झाले आहे कारण अ. तेथे लोकवस्ती दाट आहे, ब. तेथे मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध होऊ शकते, क. तेथे कोळसा, लोह खनिजासारख्या खनिजांचा समृद्ध साठा उपलब्ध आहे, ड. तेथे वाहतूक मार्गाचे केंद्रीकरण झाले आहे. उत्तराचा अचूक पर्याय आहे क. तेथे कोळसा, लोह खनिजासारख्या खनिजांचा समृद्ध साठा उपलब्ध आहे. क्रमांक 4. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात अनेक उपप्रदेश आहेत त्यापैकी अ. नाईलचे मैदान, ब. गंगा यमुनेचे मैदान, क. मिसिसिपीचे खोरे, ड. ॲमेझॉनचे खोरे. आणि उत्तराचा पर्याय आहे ब. गंगा यमुनेचे मैदान, कारण ते भारतातले आहेत, बाकीचे भारताबाहेरचे आहेत. क्रमांक 5. प्रदेशाच्या विकासावर प्रभाव पाडणारा प्रमुख नैसर्गिक घटक अ. साधन संपत्ती, ब. लिंग गुणोत्तर, क. शाळेतील नोंदणी गुणोत्तर, ड. रोजगार. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे अ. साधन संपत्ती. प्रश्न पहिल्यातलाच आहे क. अचूक सहसंबंध ओळखा व लिहा. 5 गुण आहेत. ए. विधान आहे आणि आर त्याचं कारण आहे. 1. ए. विधान. उष्णकटिबंधीय सदाहरित घनदाट वनातील वृक्षांचे लाकूड अतिशय टणक असते. आर त्याचं कारण. उष्णकटिबंधीय प्रदेशात व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय विकसित होऊ शकत नाही. पर्याय अ. केवळ ए बरोबर आहे, ब. केवळ आर बरोबर आहे, क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आणि उत्तराचा पर्याय आहे ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 2. ए. विधान. भारतात औद्योगिक प्रदेश विशिष्ट ठिकाणी केंद्रित झालेले आहेत. आर. भारत हा कृषीप्रधान देश आहे. पर्याय अ. केवळ ए बरोबर आहे, ब. केवळ आर बरोबर आहे, क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आणि उत्तराचा पर्याय आहे ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 3. ए. विधान. तृतीयक आर्थिक व्यवसायात निसर्गातून काही घेतले जात नाही. आर. केवळ सेवा दिली जात असल्याने त्या व्यवसायांना सेवा व्यवसाय म्हणतात. पर्याय अ. केवळ ए बरोबर आहे, ब. केवळ आर बरोबर आहे, क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. क्रमांक 4. ए. विधान. प्रत्येक औपचारिक प्रदेशाचा वेगळ्या सीमा असतात ज्यामुळे प्रदेश ओळखणे सोपे जाते. आर. त्याचं कारण. ही क्षेत्रे आर्थिक क्रियांमुळे एकमेकांशी बांधलेली आहेत. पर्याय अ. केवळ ए बरोबर आहे, ब. केवळ आर बरोबर आहे,
क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. उत्तराचा अचूक पर्याय आहे ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. 5. ए विधान प्राकृतिक किंवा मानवी घटक स्थिर नसून ते अतिशय गतिशील आहेत. काळानुसार ते बदलतात. आर त्याचं कारण पृथ्वीवर सदैव परिवर्तन होत असल्याने तिच्या प्राकृतिक व सांस्कृतिक पर्यावरणात विविधता आढळते. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. उत्तराचा पर्याय आहे क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. प्रश्न पहिल्यातलाच ड आहे. चुकीचा घटक ओळखावं लिहा. 5 गुण. 1. खनिजांमुळे दाट लोकवस्तीचा बनलेला प्रदेश. अ. ऑस्ट्रेलियातील वाळवंटी प्रदेशातील सोन्याच्या खाणींचा प्रदेश. ब. नैऋत्य आशियातील खनिज तेल उत्पादक प्रदेश. क. भारतातील खनिज उत्पादक छोटा नागपूर पठार. ड. उत्तर अमेरिकेतील प्रेरी प्रदेश. आणि पर्याय उत्तराचा आहे ड. उत्तर अमेरिकेतील प्रेरी प्रदेश. 2. नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असणारे प्राथमिक व्यवसाय. अ. शेती. ब. शिकार. क. मोटार उद्योग आणि ड. लाकूड तोड. आणि चुकीचा घटक आहे यामध्ये क. मोटार उद्योग. क्रमांक 3. स्थानमुक्त उद्योग. अ. सिमेंट निर्मिती उद्योग. ब. घड्याळे निर्मिती उद्योग. क. हिरे तासणे उद्योग. ड. केसाच्या पिना निर्मिती उद्योग. आणि चुकीचा घटक आहे यामध्ये सिमेंट निर्मिती उद्योग अ. 4. अंटार्क्टिका खंडात स्थायी मानवी वस्ती आढळत नाही. अ. अतिशीत हवामान. ब. सुपीक जमीन. क. बर्फाच्छादित जमीन. ड. दीर्घकालीन हिवाळा. आणि उत्तराचा पर्याय आहे ब. सुपीक जमीन. 5. प्राकृतिक भूगोलात अभ्यासले जाणारे घटक. अ. वातावरणाचे घटक. ब. भूस्वरूप. क. सरोवरे आणि ड. दळणवळण. आणि उत्तराचा पर्याय आहे ड. दळणवळण. प्रश्न क्रमांक 2. खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 4 सोडवायचे 6 पैकी आणि 12 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 3 चौक 12. 1. लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक आहे. 2. भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. 3. उद्योगधंद्याचे वितरण असमान असते. 4. मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगाचा विकास झालेला नाही. 5. निरक्षरता, दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो. 6. भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे. आपण 6ही प्रश्नांची कारणं पाहूया. क्रमांक 1. लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. कारण 1. साक्षर म्हणजे अशी व्यक्ती की ज्यास लिहिता, वाचता आणि गणिती क्रिया समजून करता येतात. 2. लोकसंख्येतील साक्षरता हा घटक महत्त्वाचा असतो. देशातील साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यास देशाची आर्थिक प्रगती अधिक होत असते. 3. साक्षरतेमुळे लोकांचे राहणीमान सुधारते, शिवाय स्त्रियांचा समाजातील दर्जा सुधारतो. 4. साक्षर लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागलेला असतो. 5. साक्षर लोक मोठ्या प्रमाणात देशाच्या आर्थिक प्रक्रियेत सहभाग नोंदवतात. साहजिकच आर्थिक विकास योग्य प्रमाणात होतो. 6. देशाची सामाजिक आर्थिक प्रगती ही देशातील साक्षरतेच्या प्रमाणावरून ठरते. 7. म्हणून लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाची द्योतक असते. कारणे लिहा. क्रमांक 2. भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण 1. भारत हा आशिया खंडातील प्रमुख देश आहे. भारताचे हवामान मान्सून प्रकारचे आहे. 2. मान्सून प्रकारचे हवामान शेतीसाठी योग्य असते. भारताला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पूर्वीच्या काळी नद्यांच्या खोऱ्यात शेती व्यवसायाचा विकास झाला. उदाहरणार्थ गंगा, सिंधू इत्यादी. 3. शेतीच्या विकासावर अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा प्रभाव पडतो. त्यात हवामान, मृदा, पाणीपुरवठा, भूरचना इत्यादी प्राकृतिक घटकांचा, तर श्रम, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक, साठवणुकीच्या सोयी, सरकारी धोरण, लोकसंख्या, भूमीचा मालकी हक्क
इत्यादी मानवी घटकांचा प्रभाव पडतो. 4. भारतात शेतीसाठी लागणाऱ्या प्राकृतिक घटकांची उपलब्धता आहे. त्याचप्रमाणे भारतीय शेतीत मालकी हक्क आहेत, ते पिढ्यानपिढ्या आहेत. लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे मानवी श्रमाचा वापर करता येतो. लोकसंख्येमुळे बाजारपेठ उपलब्ध आहे. सरकारी धोरण हे कायम शेतकऱ्यांच्याच हिताचे आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून भारतातील सुमारे 65% लोकसंख्या शेतीवर उपजीविका करते. शेती क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. एकंदरीत या सर्व कारणांमुळे भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. भारताची अर्थव्यवस्थाही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. कारणे लिहा. क्रमांक 3. उद्योगधंद्याचे वितरण असमान असते. कारण 1. उद्योग उभारणीकरता अनेक घटकांचा विचार करावा लागतो. प्राथमिक व्यवसायातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाशिवाय हवामान, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, कुशल अर्धकुशल कामगार वर्ग, सहज व सुलभ उपलब्ध होणारी जागा, बाजारपेठेचे सानिध्य, शासकीय ध्येयधोरणे इत्यादी घटकांच्या अनुकूलतेवर उद्योग उभारला जातो. 2. सर्वच उद्योगांना सारखेच घटक गरजेचे नसतात. उदाहरणार्थ, साखर उद्योगाला ऊस हा कच्चा माल महत्त्वाचा असतो, तर पोलाद उद्योगाला लोह खनिज हा कच्चा माल आवश्यक असतो. त्यामुळे उद्योगाला आवश्यक असणाऱ्या घटकांचा विचार केला जातो. 3. वरील उल्लेखलेले घटक पृथ्वीवर सर्वत्र सारख्या प्रमाणात वितरित झालेले नाहीत. त्यामुळे उद्योगधंद्यांचे वितरण असमान असते. कारणे लिहा. क्रमांक 4. मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगांचा विकास झालेला नाही. कारण 1. ऑस्ट्रेलिया या देशातील विकासाला खूप मर्यादा आहेत. ऑस्ट्रेलियातील औद्योगिक विकासाला मर्यादा या भौगोलिक घटकांमुळे आल्या आहेत. 2. ऑस्ट्रेलियातील एकूण क्षेत्रफळाच्या 18% क्षेत्रफळ वाळवंटाखाली आहे. याशिवाय 40% क्षेत्रफळ वाळवंट सदृश्य अर्धशुष्क प्रदेश आहे आणि हा बहुतेक प्रदेश हा ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागामध्ये आहे. 3. त्यामुळे वाळवंट सदृश्य परिस्थितीमुळे अत्यल्प पावसाचे प्रमाण, उष्ण हवामान, उष्ण वातावरण आणि पर्यायाने शेतीतील कमी प्रमाणात उत्पन्न होणारा कृषीमाल, कच्चा माल या सर्व घटकांमुळे मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगाचा विकास झालेला नाही. कारणे लिहा. क्रमांक 5. निरक्षरता, दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो. कारण 1. कोणत्याही देशाची लोकसंख्या ही त्या देशाची साधनसंपत्ती असते. जर लोकसंख्या साक्षर असेल तर ती लोकसंख्या देशाच्या प्रगतीस हातभार लावते. 2. जर लोकसंख्या निरक्षर असेल तर अशी लोकसंख्या देशाच्या विकासाला हातभार लावू शकत नाही. 3. निरक्षरता व दारिद्र्य एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. व्यक्ती निरक्षर आहे म्हणून दारिद्र्य आहे व दारिद्र्य असल्यामुळे कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळू शकत नाही. परिणामी दारिद्र्य वाढीस लागते. 4. एकूणच निरक्षरता असलेल्या प्रदेशात आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होत नसल्याने प्रदेशातील साधनसंपत्तीचा विकास होत नाही. म्हणजेच साधनसंपत्ती उपलब्ध असूनही त्या साधनसंपत्तीचा उपयोग कसा करावा याचे ज्ञान लोकांना नसते. परिणामी दारिद्र्य वाढते. अशा प्रदेशात मानव आपल्या मूलभूत गरजा भागवण्यात आपली शक्ती खर्ची घालतो. अशा परिस्थितीत प्रदेशाचा विकास होत नाही. या उलट सुशिक्षित समाज असेल तर स्वतःची व देशाची प्रगती करतो. म्हणजेच निरक्षरता व दारिद्र्य या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो. कारणे लिहा. क्रमांक 6. भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे. कारण 1. भूगोल या विषयात 2 परस्पर विरोधाभासी दृष्टिकोन प्रचलित आहेत. 2. निसर्गवाद या विचारसरणीचे पुरस्कर्ते हे निसर्गाला सर्वश्रेष्ठ मानतात. मानवाला निसर्गावर विजय मिळवता आला नाही. उदाहरणार्थ, मानव भूकंप थांबवू शकत नाही. 3. संभाव्यवाद या विचारसरणीचे पुरस्कर्ते हे मानवाला सर्वश्रेष्ठ मानतात. मानव निसर्गातील शक्यता ओळखून निसर्गावर ताबा ठेवू शकतो. उदाहरणार्थ, धरण बांधून महापूर थांबवला. 4. या दोन्ही विचारसरणी बरोबर वाटतात, पण या विचारसरणी एकमेकांविरुद्ध असल्यामुळे भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी बनले आहे. प्रश्न क्रमांक 3. खालील फरक स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 फरक दिले, 3 स्पष्ट करायचेत आणि 9 गुण आहेत. म्हणजे 1 फरक लिहायला 3 गुण, 3 त्रिक 9. 1. भूमी उपयोजन व भूमी आच्छादन. 2. सार्वजनिक उद्योग व खाजगी उद्योग. 3. प्राकृतिक प्रदेश व राजकीय प्रदेश.
4. प्रादेशिक विकास व प्रादेशिक असमतोल. 5. निसर्गवाद व संभाव्यवाद. आपण 5ही फरक स्पष्ट करूया. क्रमांक 1. भूमी उपयोजन एका भागात लिहायचं, दुसऱ्या भागात लिहायचं भूमी आच्छादन. 1. भूमी उपयोजन म्हणजे भूमीचा उपयोग मानव कोणत्या कारणासाठी करीत आहे. भूमी आच्छादन म्हणजे भूमीवर आढळणारे प्राकृतिक घटक होय. 2. एखाद्या क्षेत्रावर वने असली तरी त्याचा उपयोग मानवाला करमणुकीसाठी करता येतो. वने, पाणी, बर्फ, खडक यांचे जमिनीवरचे आच्छादन म्हणजे भूमी आच्छादन होय. 3. भूमी उपयोजन उपग्रहीय प्रतिमांद्वारे सांगितले जाऊ शकत नाही. भूमी आच्छादन हे उपग्रहीय प्रतिमांद्वारे समजले जाऊ शकते. फरक स्पष्ट करा. क्रमांक 2. एका भागात सार्वजनिक उद्योग, दुसऱ्या भागात खाजगी उद्योग. 1. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगामध्ये मालकी ही केंद्र सरकार किंवा राज्य शासन यांची असते. खाजगी क्षेत्रातील उद्योगामध्ये मालकी ही एखाद्या व्यक्तीची किंवा व्यक्तीच्या भागीदारीतील असते. 2. सार्वजनिक क्षेत्रात स्थापन झालेल्या उद्योगांचा हेतू हा समाजातील लोकांना सेवा देणे हा असतो. खाजगी क्षेत्रात स्थापन झालेल्या उद्योगांचा हेतू नफा मिळवणे हा असतो. 3. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये व्यवस्थापन, विपणन हे शासनाचे असते. खाजगी क्षेत्रातील उद्योगांमध्ये व्यवस्थापन, विपणन हे उद्योग मालकाचे असते. 4. उदाहरणार्थ भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. उदाहरणार्थ रिलायन्स उद्योग. फरक स्पष्ट करा. क्रमांक 3. एका भागात लिहायचं प्राकृतिक प्रदेश किंवा नैसर्गिक प्रदेश आणि दुसऱ्या भागात राजकीय प्रदेश. 1. नैसर्गिक प्रदेश म्हणजे असा प्रदेश की जो नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटकांच्या सीमांमुळे इतरांपासून वेगळा होतो, त्यास नैसर्गिक किंवा प्राकृतिक प्रदेश म्हणतात. उदाहरणार्थ मोसमी हवामान प्रदेश. राजकीय प्रदेश म्हणजे असा प्रदेश की ज्याची सीमा ही अशी सीमित केलेली असते की ज्यामुळे स्वतंत्र राज्य, राष्ट्र, प्रशासकीय विभाग, शासन प्रणाली इत्यादी सारख्या निकषांवर इतरांपासून वेगळा केलेला प्रदेश म्हणजे राजकीय प्रदेश होय. उदाहरणार्थ भारत, महाराष्ट्र, विदर्भ इत्यादी. 2. हे प्रदेश प्राकृतिक सीमांनी सीमित असतात. उदाहरणार्थ पर्वत, पठार, मैदान, हवामान इत्यादी. हे प्रदेश राजकीय सीमांनी सीमित असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात इत्यादी. 3. ज्या प्रदेशात प्राकृतिक किंवा नैसर्गिक तत्त्वे महत्त्वपूर्ण असतात ते प्रदेश नैसर्गिक घटकांच्या आधारे निर्माण होतात. उदाहरणार्थ हिमालय पर्वतीय प्रदेश. राजकीय प्रदेशात कोणत्याही नैसर्गिक तत्त्वाचा समावेश नसतो. तेथे फक्त राजकीय सीमांचा विचार होतो. 4. प्राकृतिक प्रदेशांना प्राकृतिक घटकांमुळे वेगळे स्वरूप प्राप्त होते, जसे उंची, भूरचना, हवामान इत्यादी. राजकीय प्रदेशात विविध सामाजिक, सांस्कृतिक घटक जसे भाषा, वंश इत्यादी मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो. फरक स्पष्ट करा. क्रमांक 4. एका भागात प्रादेशिक विकास, दुसऱ्या भागात प्रादेशिक असमतोल. अर्थ. वेगवेगळ्या भागांमध्ये आर्थिक, सामाजिक व पायाभूत सुविधांचा विकास करण्याची प्रक्रिया. संसाधने, सुविधा आणि संधींचे असमान वितरण. स्वरूप. संतुलित आणि सर्वसमावेशक विकास साधण्याचे उद्दिष्ट. विकसित आणि अविकसित प्रदेशांमध्ये तफावत निर्माण होते. कारणे. नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता, पायाभूत सुविधा, सरकारी धोरणे आणि औद्योगिकीकरण. असमान संसाधन वितरण, सरकारी दुर्लक्ष, खराब पायाभूत सुविधा आणि भौगोलिक मर्यादा. परिणाम. समृद्धी, रोजगार निर्मिती आणि जीवनमान सुधारते. लोकांचे स्थलांतर, दारिद्र्य, बेरोजगारी आणि असंतोष निर्माण होतो. उदाहरणार्थ मुंबई, दिल्ली आणि बेंगळूर यासारख्या महानगरांचा विकास. बुंदेलखंड सारख्या ग्रामीण भागाचा महानगरांपेक्षा कमी विकास. फरक स्पष्ट करा. क्रमांक 5. निसर्गवाद एका भागात, दुसऱ्या भागात संभाव्यवाद. 1. निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे, यास निसर्गवाद असे म्हणतात. मानव हा निसर्गापेक्षा श्रेष्ठ आहे, या संभाव्यवाद असे म्हणतात. 2. निसर्ग हा क्रियाशील आहे अशी ही विचारसरणी असते. मानव हा क्रियाशील आहे असे ही विचारसरणी मानते. 3. निसर्गाच्या अधीन राहून मानवाने जीवन जगावे असे निसर्गवाद पुरस्कर्ते मांडतात. निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या शक्यता किंवा संभावना मानवाने निवडाव्यात व प्रगती करावी असे संभाव्यवाद पुरस्कर्ते मानतात. अशा प्रकारे आपण पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न सोडवलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण चौथा आणि 5वा प्रश्न सोडवणार आहोत. मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हवं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.
धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तुम्हाला पाहायला मिळतील. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.